नाशिकमधील बावलीतील पर्यटकांवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 9 जणांना अटक। प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार अद्याप फरार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना। नवी दिल्लीत एनडीएच्या नेत्यांची बैठक। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी होणार बैठक। जो राम का नहीं वो किसी काम का नहीं है, उद्धव ठाकरेंना समजलं। ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन उशिरा सुचलेलं शहाणपण। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा। त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची किमान 2 पानं वाचावी। ठाकरेंसोबत मीही रामरक्षा वाचायला तयार। मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला। त्या लहान बाळाची किंमत 7 लाख आहे का? एक महापौर नाही तर एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतोय। चेंबूर झाड दुर्घटनेच्या अहवालावर महापौर ऋतू तावडेंची तीव्र नापसंती। अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाही असं वक्तव्य। डॉक्टरांना मारहाण करणारा शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर। वैद्यकीय अहवालाच्या आधारे जामीन दिल्याची माहिती। पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढल्या। पेरण्या रखडल्या। काही ठिकाणी दुबार पेरणीचंही संकट। आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं केला रोटी घाटाचा टप्पा सर। जय हरी विठ्ठलच्या अखंड गजरात पालखीचा मार्ग रंगला विठ्ठलाच्या नामघोषात। बातमी आहे आपल्या वाढदिवसानिमित्त मुंबई पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदरगे यांनी एक नवीनच संकल्प केलाय। आरोग्य समिती अध्यक्षांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अवयवदानाचा अर्ज दाखल केला। माझ्यानंतर सुद्धा कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश फुलावा असं म्हणत त्यांनी लोकांना सुद्धा अवयवदान करायला प्रोत्साहन दिलंय। आपण पाहतोय आरोग्य समितीच्याच या ठिकाणी दिवशी आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी हा नवीन संकल्प केलेला आहे, अवयवदान केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्यानंतर आपल्या मृत्यूनंतर आपण अवयवरूपी अनेकांच्या जीवनामध्ये प्रकाश फुलवावा, आनंद फुलवावा अशी इच्छा त्यांनी मान्य केली। आपण अवयवदान केल्यास जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणार आहे। कारण गत काही महिन्यामध्ये केएम मध्ये एक शिकाऊ डॉक्टरने एक वक्तव्य केल्यामुळे आपल्या खूप अवयवदानामध्ये जे डोनेटर आहेत त्यांची कमतरता भासत होती। त्यासाठी एक पुढाकार म्हणून आज मी माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने अवयवदानाचा हा एक अर्ज भरलेला आहे। तर मी आपणासही आवाहन करतो की आपणही अवयवदान जरूर करावे आणि जे सामान्य जनता आहे त्यासाठी जास्तीत जास्त फायदा कसा होईल ते बघावे। बातमी ठाण्यातनं आहे। पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद ठाण्यामध्ये उफाळून आला। गुजराती नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। या कार्यक्रमाचे गुजराती भाषेतले बॅनर संपूर्ण ठाण्यामध्ये लावले गेले आणि यामुळे एक नवीनच वाद निर्माण झाला। मराठी एकीकरण समिती मनसे आणि ठाणेकरांनी या गुजराती बॅनरचा विरोध केलाय। हा मराठीतच पाहिजे बॅनर, मराठीत पाहिजे। हा बॅनर आता गुजरातीत लावलेला आहे। नाही मराठीच पाहिजे साहेब, बरोबर आहे। मराठीवाल्यांना मराठीच पाहिजे ना। बॅनर आता गुजरातीमध्ये लावलेला आहे। अनेक लोकांनी याचा विरोध केलाय। का विरोधच करायला पाहिजे ना, तो विरोधच करायला पाहिजे तू। चला मित्र काय सांगशील? तू बॅनर बघतोय तू बरोबर। महाराष्ट्रामध्ये मराठीत बॅनर पाहिजे आणि लावला गुजरातीमध्ये। मराठी एकीकरण समितीने याचा विरोध केलाय। नाही, त्यांनी जो विरोध केला तो चांगलाच केला ना। कारण महाराष्ट्रामध्ये जर या असे गुजराती बॅनर लागत असेल तर मग चुकीचंच आहे ना। गुजराती बांधवांचा नवीन वर्ष आहे, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना आणि या अगोदर देखील करत होते। परंतु यावेळेला त्यांना गुजरातीमध्ये बॅनर लावायची अशी काय गरज भासली? मी या ठाण्यात जुना रहिवासी आहे ठाण्याचा आणि मी दिघे साहेब असल्यापासून बघतोय
जे गडाने जा कार्यक्रम आयोजित केलाय माझे मित्र आहेत, परंतु दिघे साहेब असल्यापासून मी बघतोय हे कार्यक्रम. त्यावेळेला कधी वाटलं नाही की गुजरातीत बॅनर लावे, कधी डेअरिंग झाली नाही. मग आता ही डेअरिंग यांची काय होते गुजरातीमध्ये बॅनर लावायची? पुण्यातनं बातमी आहे. हडपसर परिसरात चोरीचा प्रकार झालाय. चोरट्याने दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीतनं बाथरूमची भिंत फोडली आणि दुकानात प्रवेश केला. इथं दुकानामध्ये 2,55,74,000 दागिने होते आणि रोख रक्कम त्यांनी लांबवली. या ऐवजात दुकानातले 211 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 94 किलो चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य आणि रोख रक्कम याचा समावेश आहे असं कळतं. तर त्याच्यामध्ये एकूण सोन्याचे 211 ग्रॅम वजनाचे दागिने आणि चांदीचे 94 किलो वजनाचे दागिने आणि रोख रक्कम रुपये 50,000 असा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. ज्या ठिकाणी चोरी झालेली आहे आराध्या ज्वेलर्स, तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील CCTV आपण चेक करतो आहे आणि याच्यात जे संशयित मिळून येतील त्यांचा आपण शोध घेतो. नमस्कार, मी मृगा. आज महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं बातम्यांचा आपण आढावा घेतोय. पहिलीच बातमी आहे डोंबिवलीमधनं. इथं मनपा रुग्णालयामध्ये डॉक्टर मारहाण प्रकरणी ही अपडेट आलेली आहे. कल्याण कोर्टानं नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर केलाय. म्हात्रेंना न्यायाधीश KS कातकाडेंनी जामीन मंजूर केल्याचं पाहायला मिळत आहे. रमेश म्हात्रे आता जामिनावर सुटणार आहेत. रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर त्याचबरोबर डॉक्टरवर मारहाण केली होती आणि या प्रकरणी ते अटकेत होते. त्यांना आता जामीन मंजूर झालेला आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे हा जामीन मंजूर झाल्याचं कळतंय. आपल्यासोबत अजित मांढरे जोडलेत, आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अजित, आपण पाहतोय की या ठिकाणी रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर झालाय. त्यांना खरं तर वैद्यकीय कारणास्तव जामीन दिलेला आहे. नेमकी कोणती वैद्यकीय त्यांची पार्श्वभूमी समोर आली आहे? डोंबिवलीतलं डॉक्टर मारहाण प्रकरण मधले मुख्य आरोपी जे आहेत रमेश म्हात्रे यांना कल्याणातल्या न्यायालयाने KS कातकडे न्यायाधीश यांनी जामीन दिलाय. यामध्ये जे ग्राउंड्स होते, विशेष करून जे युक्तिवादाला समोर आणले होते त्यांच्या वकिलांनी, त्याच्यामध्ये वैद्यकीय कारण त्यांनी प्रामुख्याने दिलं होतं, ज्यामध्ये त्यांना एक किडनी आहे, त्यांचा रक्तदाब जो आहे तो वारंवार फ्लक्च्युएट होतोय, त्यांना यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय. त्याच पद्धतीनं पोलीस कोठडीमध्ये असताना त्यांना अनेक वेळा उलट्या झालेल्या आहेत. ही सर्व कारणं, त्यांचं वय हे लक्षात घेता त्याच पद्धतीनं ते नगरसेवक आहेत, गेली अनेक वर्ष त्याच ठिकाणी वास्तव्याला आहेत, त्यामुळे पोलीस तपासामध्ये पूर्ण सहकार्य करतील. हा जो हल्ला झालेला आहे हा ठरवून हल्ला केलेला नाहीये, तर आपसूक एक नगरसेवक, एक समाजसेवक म्हणून जो राग होता तो त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. त्यामुळे हे कुठलंही प्लॅनिंग पद्धतीने नव्हतं. जे तपास पूर्ण होईल त्या तपासामध्ये पूर्ण सहकार्य केलं जाईल आणि ज्या ज्या वेळेस पोलीस बोलवतील त्यावेळेस त्या ठिकाणी चौकशी करता उपस्थित राहावं लागेल. बरोबर. नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी अजित.